नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्पॉट राऊंड म्हणजे काय. ओके, स्पॉट राऊंडचं पूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्यासोबत स्पॉट राऊंडला कोणत्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंडला अप्लाय नाही केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण स्पॉट राऊंडची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. ओके, म्हणजे स्पॉट राऊंडचं रजिस्ट्रेशन करण्यापासून तोपर्यंत ऍडमिशन घेईपर्यंत तुम्हाला काय काय प्रोसेस असणार आहे. ओके, आणि त्या कोणकोणत्या प्रोसेस स्टेजेस मधून तुम्हाला जायचंय ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत स्पॉट राऊंड साठी कोणती फी ऍप्लिकेबल असते, स्पॉट राऊंड साठी तुमचे कॅटेगरीचे बेनिफिट्स ऍप्लिकेबल असतात की नाही, ती सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला स्पॉट राऊंड बद्दल एकही डाऊट राहणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवर 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर टार्गेट आपलं पूर्ण होणार आहे. त्यासाठी मला तुमची थोडीशी हेल्प पाहिजे की प्लीज ज्यांनी अद्यापही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, स्पॉट राऊंडच्या सीट्स म्हणजे काय. ओके, स्पॉट राऊंड मध्ये सीट कुठून येतात तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपलं कॅप राऊंड 4 होतो, ओके, कॅप राऊंड 4चं ऍडमिशन कन्फर्म होतं, तर त्या ज्या सीट असतात, समजा कॅप राऊंड 1 to 4 ज्या सीट वॅकंट असतात कॉलेजकडे, तर त्या सीट कॅप राऊंड मधून स्पॉट राऊंड मधून फिल केल्या जातात. ओके, आणि याची पूर्ण ऑथॉरिटी असते कॉलेजेसना की त्यांनी त्यांच्या सीट फिल करावं. ओके, तर काही कॉलेजेस डायरेक्टली फिल करतात, तर काही कॉलेजेस स्पॉट राऊंड अरेंज करून फिल करतात. ओके, पण जे टॉपचे कॉलेजेस आहेत तर ते स्पॉट राऊंड अरेंज करून फिल करतात. ओके, आणि हा एक फायनल चान्स असू शकतो तुमचं करंट अकॅडमिक इयर मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. आता फायनल चान्स का, तर समजा याच्यानंतर समजा इन्स्टिट्यूशनल राऊंड हा तुमच्याकडे चान्स आहे, पण तुम्ही जर पाहिलं असेल तर इन्स्टिट्यूशनल राऊंडची फीज खूप हाय असते. म्हणजे सध्या आता डोनेशन बंद केलंय आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड चालू केलंय, पण इन्स्टिट्यूशनल राऊंडची फी ही डोनेशन पेक्षा काही कमी नाही. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतात आणि स्पॉट राऊंड मधून घेतलेलं ऍडमिशन हे बेनिफिशियल राहतं, कारण स्पॉट राऊंड मध्ये आपल्याला फक्त ओपनची फीज पे करावी लागते. ओके, तर मित्रांनो, आपण स्पॉट राऊंडची प्रोसेस काय असते, कशा प्रकारे असते, त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल की स्पॉट राऊंड म्हणजे काय. तर सर्वप्रथम ज्यावेळेस कॅप राऊंड 4 आपला होतो, तर त्यावेळेस सीईटी सेल काय करतात, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज करतात. वॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय, तर एक पीडीएफ असते आणि त्या पीडीएफ मध्ये आपल्याला समजतं की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा वॅकंट आहेत आणि कोणत्या ब्रांचसाठी. म्हणजे लक्षात घ्या की समजा पीआयसीटी मध्ये समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 2 जागा वॅकंट आहेत, तर त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा दाखवल्या जातात की किती वॅकंट आहेत, वॅकंट म्हणजे किती शिल्लक आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर समजा कॉलेज एकदा वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज झाली तर कॉलेज काय करतं, तर स्पॉट राऊंड साठी ऍडव्हर्टाइजमेंट करतात. ऍडव्हर्टाइजमेंट कुठं करतं, तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, पीआयसीटी ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचा सर्क्युलर काढणार आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असणार की समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आमच्याकडे एवढ्या एवढ्या जागा वॅकंट आहेत. त्याच्यानंतर ईएनटी साठी एवढ्या एवढ्या जागा वॅकंट आहेत आणि त्याच्यानंतर तिथे लिहिलेलं असेल की समजा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक तिथं असेल, किंवा डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर डेट देणार आणि त्या डेटला तुम्हाला कॉलेजमध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट फिल ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म हा 2 प्रकारचा असतो, एक ऑनलाईन असतो किंवा ऑफलाईन असतो. तुम्ही दोन्ही पद्धतीने फिल करू शकता, म्हणजे ऍज पर दॅट कॉलेज हा फॉर्म डिपेंड करतो ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे. आता ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये स्टुडंटला त्याचा पूर्ण डाटा एंटर करावा लागतो. ओके, म्हणजे त्याचा सीट नंबर वगैरे काय असेल, त्याचे पर्सेंटाईल वगैरे काय असेल ते त्या ठिकाणी सबमिट करावं लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल प्रेझेन्स रिक्वायर्ड फॉर सीट अलॉटमेंट, म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस स्पॉट राऊंडची सीट अलॉट होते तर त्यावेळेस तुम्हाला फिजिकली त्या ठिकाणी प्रेझेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे स्पॉट राऊंड ही प्रोसेस जरी समजा ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन असला तरी अलॉटमेंट ही फिजिकलच असते. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी ते फिजिकल ज्या ठिकाणी कॅन्डिडेट प्रेझेंट असतील तर त्यांनाच ती सीट मिळणार आहे. ओके, आणि त्यातही ही मेरिट बेस्ड प्रोसेस असते. मेरिट बेस्ड प्रोसेस म्हणजे काय, तर आता ते आपण पाहूयाच पुढे मेरिट बेस्ड प्रोसेस कशी असते किंवा काय असते. ओके, तर आता याचं फी स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्या की टोटल इयरली फी ऑफ द कॉलेज ऍप्लिकेबल म्हणजे काय, तर तुमची समजा, आणि नो कॅटेगरी कन्सेशन. नो कॅटेगरी कन्सेशन याचा अर्थ काय, की तुमची कॅटेगरी याच्यामध्ये कन्वर्ट केली, याच्यामध्ये कन्सिडर केली जात नाही. समजा तुम्हाला डायरेक्ट ऍज अ ओपन या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. ओके, म्हणजे तुम्ही एससी एसटीचे जरी असाल तरी ती तुम्हाला ओपनची फी या ठिकाणी पे करायला लागेल. म्हणजे समजा पीआयसीटीची ओपनची फी जर आपण कन्सिडर केली तर 1,20,500 रुपये ही पीआयसीटीची सध्याची ओपनची फी आहे. तर समजा एखादा विद्यार्थी असेल एससी एसटीचा आणि त्याने स्पॉट राऊंड मधून जर ऍडमिशन घेतलं असेल तर त्याला ओपनची फीज म्हणजे 1,20,500 ही पे करणं अनिवार्य आहे. याच्यामध्ये तुमचं कोणत्याही कॅटेगरी कन्सेशन लागू होणार नाही, त्याचबरोबर तुमची कॅटेगरी यामध्ये कन्सिडर होणार नाही. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोनेशन यासाठी रिक्वायर्ड नसणार आहे. ओके, तुमचं डायरेक्टली समजा ज्या ठिकाणी जे कॅन्डिडेट अवेलेबल असतील म्हणजे त्या ठिकाणी कॉलेजमध्ये, तर त्यांच्यामध्ये समजा मेरिट लावलं जाईल. ओके, आणि जेवढ्या जागा शिल्लक आहेत तर तेवढ्या जागा फिल केल्या जातील
त्याच्यामुळे डोनेशनचा कुठे इथं संबंध येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जी फीज असेल, कॉलेजची फीज असेल, ती तुमची ओपनची फीज तुम्हाला पे करावी लागेल आणि कॅटेगरीचं कोणतंही बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि त्याच्यानंतर ठरवायचंय की तुम्हाला स्पॉट राऊंड साठी जायचंय की नाही. ओके, किंवा कॅप मधली सीट घ्यायची. आता समजा थोडक्यात फॉर एक्झाम्पल सांगतो की एससी एसटीचा जो कॅन्डिडेट आहे त्याला कॉलेजची फी किती असणार आहे. समजा कॅप राऊंड मधून जर ऍडमिशन घेतलं तर त्याची कॉलेजची फी असणार आहे समजा एक 3-4 हजार 5 हजार मॅक्स, बरोबर. पण जर त्याने स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलं तर त्याची इयरली फीज किती जाईल, त्याला समजा 1 लाखाच्या वर, समजा पीएचडी असेल तर 1,20,500 एवढी त्याची इयरली फीज जाईल. तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही आत्ताच समजून घ्या. कारण कसं होतं की बऱ्याच जणांचं होतं, एक लाईव्ह एक्झाम्पल मागच्या वर्षी होतं की त्यांना समजा स्पॉट राऊंडची फी स्ट्रक्चर बद्दल माहिती नव्हतं. ओके, ते स्पॉट राऊंड साठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतलं. त्यांना काय वाटलं की फीज रिटर्न येते पुन्हा स्कॉलरशिप म्हणून, पण तसं होत नाहीये, बरोबर. त्यांना नंतर समजलं की आपल्याला एवढीच फी पे करायची. त्याच्यामुळे अगोदरच तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही अफोर्ड करू शकत असाल, समजा ओपनची फी भरणं तुम्ही जर हे करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच स्पॉट राऊंड साठी जाऊ शकता. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आणि बऱ्याचशा पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात असणारा डाऊट म्हणजे टीएफडब्ल्यू चे कॅन्डिडेट. आता टीएफडब्ल्यू चे कॅन्डिडेट हे स्पॉट राऊंड साठी इलिजिबल नसले, तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. ओके, आता टीएफडब्ल्यू ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगतो की टीएफडब्ल्यू म्हणजे ट्युशन फी वेवियर स्कीम. ओके, ज्यांचं ऍडमिशन टीएफडब्ल्यू थ्रू झालं आहे म्हणजे कॅप राऊंड 4 पर्यंत ज्यांना टीएफडब्ल्यू ची सीट मिळाली तर ते स्टुडंट स्पॉट राऊंड साठी एलिजिबल नाही. ओके, तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार काय असेल ते अप्रोप्रिएट तुम्ही डिसिजन घ्या. देन नेक्स्ट, आता की टेकअवेज आपल्याला काय याच्यातून समजून घ्यायचं आहे की सगळ्यात पहिले तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्सचा इंतजार करा. ओके, वॅकन्सी मॅट्रिक्स आल्यानंतर कॉलेजची जी वेबसाईट असते ती तुम्ही रेग्युलरली चेक करा. आता कोणत्या कॉलेजची वेबसाईट रेग्युलरली चेक करायची, समजा आता ज्या स्टुडंटला कमी पर्सेंटाईल आहेत खूप, म्हणजे समजा 50-60% आहेत, तर त्याने पीआयसीटी झालं, सीओपी झालं, यांची वेबसाईट चेक करण्यात काय अर्थ आहे का? कारण आपल्याला समजतंय की बाबा किती जरी काय असेल तर समजा तुला इथे ऍडमिशन नाही भेटू शकत. त्याच्यामुळे अशा वेबसाईटची समजा तुमचे जे टार्गेटेड कॉलेजेस आहेत, टार्गेटेड कॉलेजेस म्हणजे काय, तर ठीक आहे बाबा मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार मला इथे ऍडमिशन मिळू शकतंय, तर मी त्यांची वेबसाईट रेग्युलर चेक करणार, त्यांचं काय करिक्युलर असेल मी ते पाहणार, बरोबर. त्याच्यानंतर फिजिकल रिपोर्टिंग साठी तुम्हाला रेडी राहायचं. फिजिकल रिपोर्टिंग म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रिपोर्ट करायचा इन्स्टिट्यूटला. आता त्याचा वेळ काय फिक्स नसतो. समजा स्पॉट राऊंड जोपर्यंत पूर्ण सीट भरल्या जात नाही त्या दिवशी तोपर्यंत स्पॉट राऊंड बंद करता येत नाही कॉलेजला. त्याच्यामुळे उशीर होऊ शकतो किंवा आपल्याला लवकर रिपोर्टिंग करून आपलं नाव तिथं नोंदवावं लागतं. त्यासाठी तुम्हाला लवकर रिपोर्टिंग करायचं. आता जे विद्यार्थी समजा लांबून येणार आहेत स्पॉट राऊंड साठी, म्हणजे अमरावती, नागपूर एवढ्या लांबून जर येणार आहेत ना, त्यांनी अगोदरच पाहायचं की त्यांना नक्की समजा इथे राहण्याची म्हणजे सोय आहे का, किंवा नसेल सोय तर त्यांनी सोय करायची. कारण इथं तुम्हाला राहू शकतात, म्हणजे तुम्ही एक दिवस तुम्हाला गरज पडेल जर स्पॉट राऊंड तुम्ही अटेंड करणार असाल तर त्यासाठी. ओके, त्याच्यानंतर तुमची जी रिक्वायर्ड फीज आहे आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कॅरी करायचे सोबत. ओके, फीज असेल ती ऑन टाइम तुम्हाला भरायची. ओके, ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन, आपण सांगू शकत नाही तुमचं ऍडमिशन होईल की नाही ना, आणि जर बाय चान्स तुमचं ऍडमिशन घ्यायची लगेच वेळ आली तुमच्याकडे फीज रेडी असणं गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुमचे रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स असतील समजा जे तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिले होते तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अजूनही मी सांगतो की ही एक लास्ट अपॉर्च्युनिटी आहे तुमचं या अकॅडमिक इयर मध्ये ऍडमिशन घेण्याची. ठीक आहे, याच्यानंतर तुमचा आयएलएस राऊंड आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि ऍडमिशन तुमचं होऊ शकतं. पण जर तुम्ही समजा आता आयएलएस राऊंडवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहात आणि त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पॉट राऊंड बद्दल सांगतोय तर त्या पद्धतीने आयएलएस राऊंड पण मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे आणि तो व्हिडिओ उद्याच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. तर ती एक अपॉर्च्युनिटी असणार आहे. पण त्याची फीज जर तुम्ही पाहिली तर समजा व्हीआयटी सारख्या कॉलेजची त्याची फीज जर पाहिली तर 6 लाख 6.5 लाख एवढी त्याची फीज आहे पर इयर, आणि ती फीज तुम्हाला 4 वर्ष भरायची. त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन काय राहतो तुमच्याकडे, आयएलएस राऊंडला थोडंसं बाजूला ठेवून स्पॉट राऊंडवर फोकस करणं. ठीक आहे, जरी तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही ओपनची फी भरू शकता तर नक्कीच तुम्ही स्पॉट राऊंडसाठी ट्राय करू शकता, याच्यात काही चुकीचं नाही. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. ओके, आपल्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून सीईटी ऍडमिशन रिगार्डिंग इंजिनिअरिंग ऍडमिशन रिगार्डिंग त्यांना एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.